साहित्याचे स्वरूप या घटकामध्ये आपण प्राचीन साहित्यशास्त्राचे स्वरूप, साहित्याच्या संज्ञा काही, त्याचबरोबर काही पौर्वात्य शास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या हेही पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की साहित्यशास्त्र निर्माण होण्यापूर्वी ते शास्त्र कसं निर्माण झालेलं आहे, त्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी फार मोठा भाग घेतलेला आहे. भाषाशास्त्रज्ञांनी मानवामध्ये एक असं वरदान आहे, म्हणजे वरदान मिळालेलं आहे की त्याच्यामध्ये बुद्धीचा अंश सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे निसर्गावर मात करण्याची ताकद एकमेव मानवामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून तो विचार विनिमय करू लागला आणि त्यातूनच भाषेची निर्मिती होऊ लागली असं आपल्याला म्हणता येईल. कालखंड बदलत गेला तसतसं अनेक घटकांमध्ये अनेक प्रगती झाली, मानवाने प्रगती केलेली आहे. त्यामध्ये भाषेमध्येही अनेक प्रगती केलेली दिसून येते आणि म्हणून मनाला आनंद देण्यासाठी, संवेदनशील मनाच्या आविष्कारासाठी, वेगवेगळे शब्दसृष्टी निर्माण करण्यासाठी एक प्रकारचे साहित्य निर्मिती होऊ लागलेली फार प्राचीन काळापासून. आणि म्हणून साहित्यिकांना किंवा साहित्य जे निर्माण करतात त्यांना आपण असं काय म्हणतो की शब्दसृष्टीचे ईश्वर असं म्हणते की ईश्वराची त्यांना उपमा दिली की शब्दसृष्टीचे ईश्वरच आहेत की त्यांनी अशा पद्धतीची निर्मिती केलेली आहे. मग साहित्यशास्त्रामध्ये आपण डोकवण्यापूर्वी आपण की साहित्यशास्त्र प्राचीन भारतीय आहे, काव्यशास्त्र हे प्राचीन भारतीय आहे आणि काव्यशास्त्रावरील किंवा साहित्यशास्त्रावरील संपूर्ण चर्चा ही वास्तविक पाहता संस्कृत भाषेतून झालेली आहे असं आपलं लक्षात येईल. कारण संस्कृत हीच मराठीची जननी आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून संस्कृत काव्यशास्त्रज्ञांची जी परिभाषा ही फार जुनी, अवघड. आज आपण त्यांना साहित्यशास्त्र म्हणतो. आत्ता आपण काय म्हणायचो की साहित्यशास्त्र म्हणतो अलीकडे, परंतु प्राचीन काळामध्ये त्यालाच काव्यशास्त्र म्हणायचे. त्याच्याही पेक्षा अगोदर जुनं जर तुम्ही पाहिलं तर त्यालाच काव्यशास्त्राच्या ऐवजी अलंकारशास्त्र असंही म्हटलं जायचं. आणि अलंकारशास्त्र का म्हटलं जायचं, कारण अलंकाराला भाषेमध्ये खूप महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. कारण अलंकारानेच भाषा घडते असं त्या काळात म्हणायचे. म्हणजे अनेक तुमच्या लक्षात येईल की व्याख्या ज्या आपण पुढे पाहणार आहोत की अनेक पौर्वात्य साहित्यशास्त्रज्ञांनी अलंकाराला महत्वाचे स्थान दिलेलं आहे. म्हणजे आपण फक्त शब्दाचा आजचा अर्थ अनुप्रास, यमक, उपमा एवढ्याच अर्थाने घेतो. म्हणजे अलंकार म्हणजे काय, म्हणजे व्याकरणामध्ये आपण अलंकार अशा पद्धतीने शिकतो, परंतु जुन्या काळी त्याची व्याप्ती ही अधिक मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे त्यामध्ये रस, रीती, गुण, वक्रोक्ती हे ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव म्हणजे अलंकार असं म्हटलं जायचं. म्हणजे अलंकार म्हणजे सौंदर्य असे थोडक्यात. त्याने भाषा ही समृद्ध होते, सौंदर्य प्राप्त होतं आणि म्हणून कवीच्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दार्थ योजनेमुळेच एक प्रकारचं भाषेला सौंदर्य येतं असं आपण म्हणत गेलेलो आहे. हाच कवीचा प्रतिभा व्यापार असं म्हणतो आपण याला. मग साहित्य विचाराचा अभ्यास करताना अनेक साहित्यशास्त्रज्ञांनी अनेक पद्धतींच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये भाम आहे, दंडी आहे, रुद्रट आहे, आनंदवर्धन आहे, मम्मट आहेत, जगन्नाथ आहेत. ज्यांनी प्रत्येक आपापला ग्रंथ निर्माण केलेला आहे आणि त्या ग्रंथामधून त्यांनी साहित्याची लक्षणे सांगितली, काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत आणि काव्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. काव्य म्हणजे काय किंवा साहित्य म्हणजे काय, कशाला म्हणायचं. पण साहित्य हा शब्द खरं तर रुद्रटानंतर रूढ होत गेलेला आहे असं म्हटलं गेले. कारण इसवी सन 900च्या सुमारास साहित्य हा शब्द काव्यमीमांसेचे शास्त्र किंवा विद्या या अर्थी रूढ झालेला होता आणि म्हणून त्याच्यानंतर साहित्य हा शब्द रूढ झालेले आहे. अलीकडे जरी आपण साहित्य हा शब्द जरी वापरत असलो तरीही म्हणजे काव्यालंकार या संज्ञेची जागा काव्य विवेचन शास्त्र या अर्थाने साहित्यशास्त्र म्हणून रूढ झालेली आहे. जसं मी मग सांगितलं की अलंकाराच्या नंतर काव्यशास्त्रानंतर आता साहित्यशास्त्र असं म्हटलं गेलेलं आहे. परंतु प्राचीन भारतीय काव्यशास्त्रामध्ये भरताच्या नाट्यशास्त्र पासून ते जगन्नाथाच्या
रसगंगाधर पर्यंत म्हणजे इसवी सन पूर्वी 200 पासून ते इसवी सन 1650 पर्यंत केवढा मोठा हा कालावधी आहे. या एवढ्या कालावधी पर्यंत अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि त्यामधून काव्यशास्त्रावर विपुल प्रमाणात, साहित्यशास्त्रावर विपुल प्रमाणामध्ये चर्चा घडवून आणलेली आहे. म्हणजे शब्द, अर्थ, अलंकार, वक्रोक्ती, औचित्य, रीती, गुण, ध्वनी ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करण्यात आलेला आहे. आणि त्यातून अनेक साहित्यशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, व्याख्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. तसं पाहिलं तर प्राचीन काव्य साहित्यशास्त्रज्ञांनी व्यापक अर्थाने साहित्याला काव्य म्हटलेले आहे. म्हणजे काव्य म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती, याचा जर विचार आपण विस्तृत विचार केला तर भारतीय काव्यशास्त्रातील ही चर्चा मूलभूत स्वरूपाची आहे. आणि या काव्य चर्चेवरच आजचे मराठीचे साहित्यशास्त्र उभे राहिलेले आहे. काव्यशास्त्रावरच साहित्यशास्त्र उभे झाले. म्हणजे जरा अलीकडे आपण त्याला साहित्यशास्त्र असे म्हणतो. मग भारतीय काव्यशास्त्राने सांगितलेल्या काव्य लक्षणांचा जर विचार केला किंवा साहित्य त्या काळातल्या, तर वेगवेगळ्या साहित्याच्या व्याख्या आपल्याला आहेत असं म्हणता येतात. साहित्य म्हणजे काय असं वरवरचा जर आपण विचार जर केला तर साहित्य म्हणजे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे स्वयंपाकाचे साहित्य, लेखणीचे साहित्य, कामाचे साहित्य असं आपण शब्द प्रयोग करत असतो. परंतु तसं न म्हणता काही शास्त्रज्ञांनी मात्र साहित्यावर वेगवेगळ्या विशिष्ट स्वरूपाच्या काहीतरी व्याख्या केलेल्या. म्हणजे काव्याची व्याख्या ह्या मानवी शरीराला संबोधन केलेली आहेत. म्हणजे साहित्य हे मानवी भावजीवनाशी कसं निगडीत आहेत आणि नेमकेपणाने त्याच्या व्याख्या देऊ केलेल्या आहेत. या संदर्भात लीला गोवावलीकरांनी फार महत्वाचं विधान केलेले आहे. ते काय म्हणतात, काव्याची व्याख्या करणे म्हणजे काय, शब्दांच्या जाळ्यामध्ये काव्य कलेच्या चंद्राचे चांदणे पकडण्यासारखा खेळ करणे होय. साधी गोष्ट नाहीये. चांदणे जाणवते, पण शब्दांच्या ओंजळीतून त्याचे काही विशेष गळून जात असतात असं त्यांनी विधान केले. तर ही शास्त्रीय विवेचन करायचं. कारण आपण काव्यशास्त्र म्हणतो किंवा साहित्यशास्त्र म्हणतो आणि ज्या वेळेस शास्त्र येतं त्यावेळेस ते व्याख्या ह्या येतातच. आणि म्हणून काव्यशास्त्राच्या किंवा साहित्यशास्त्राच्या व्याख्या करणे हे बंधनकारक आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे काव्याचे सारे विशेष, साहित्याचे सारे विशेष एखाद्या व्याख्यात बांधणे तसे फार कठीण आहे. नेमकेपणाने व्याख्या करणे अवघड गोष्ट आहे. परंतु या अभ्यासक संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी मात्र काव्याची व्याख्या करणे सोडलं नाही. त्यांनी प्राचीन काव्यशास्त्रज्ञांनी काव्याची व्याख्या करण्यासाठी त्यांनी मानवी देहाची उपमा दिलेली आहे. म्हणजे काव्य शरीर कल्पून शरीर आणि आत्मा या परिभाषेत काव्य तत्वाचे वर्णन केलेले आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूचे शरीर हे प्रत्यक्ष जड असते, स्थूल असते, दिसतं ते, म्हणून ते आकलन होण्यासारखे असते. उलट त्याचा आत्मा हा दिसत नाहीये, सूक्ष्म असतो, अप्रत्यक्ष असतो, हा सहज लक्षात न येण्याजोगे असतो. आणि म्हणून त्या दोन गोष्टी मानवी देहाची उपमा दिलेली. म्हणजे काव्याची व्याख्या करताना मानवी देह आणि आत्मा असे ह्या गोष्टीला दिले. म्हणजे प्राचीन काव्यशास्त्राने शब्दाला शरीर आणि अर्थाला मात्र आत्मा असं संबोधले गेलेले आहे व्याख्यान. म्हणून शब्द, काही काव्यशास्त्राने शब्दाला महत्व दिले, काही अर्थाला, काहीने औचित्याला, काहीने छंद याला, ध्वनीला, काहीने वक्रोक्ती, काहीने अलंकाराला, अशा वेगवेगळ्या काव्यशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अशा व्याख्या केलेल्या आहेत असं आपल्याला लक्षात येते. आपण सगळ्याच काव्यशास्त्रज्ञांच्या व्याख्या अभ्यासणार नाहीयेत. इथे अनेक पौर्वात्य काव्यशास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांच्या काय व्याख्या अभ्यास नाही. त्यातील काही ठराविकच म्हणजे भामह, मम्मट, आनंदवर्धन आणि विश्वनाथ ह्या 4 पौर्वात्य भाषाशास्त्रज्ञांच्या आपण व्याख्यांचा अभ्यास करणार. म्हणजे त्यांच्या दृष्टीने साहित्य म्हणजे काय, काव्य म्हणजे काय असं आहे. आणि त्याच्यानंतर पाश्चिमात्यांचाही अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे वर्ड्सवर्थ, कोर्ट होप, मॅथ्यू आर्नॉल्ड, कार्लाईल किंवा आधुनिक आपल्या भारतीय काही भाषाशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यामध्ये विनोबा भावे, अ.वा. कुलकर्णी आहेत, त्याच्यानंतर गंगाधर गाडगीळ आहे, विना ढवळे आहेत. ते ग्रंथातील काही काव्यशास्त्राच्या व्याख्या आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण काव्यशास्त्रज्ञांमध्ये पौर्वात्य काव्यशास्त्रज्ञांच्या काही जे भामह, मम्मट, आनंदवर्धन आणि विश्वनाथांचे जे चौघांच्या जे व्याख्या आपल्याला अभ्यासायचे त्यातील आज
आपण भामहची पहिल्यांदा व्याख्या, त्यांनी काय व्याख्या केली ते पाहणार आहोत. भामहने संस्कृतमध्ये असं म्हटलेलं आहे की शब्दार्थो सहितो काव्यम, हे संस्कृतमध्ये. त्याचा अर्थ काय मराठीतून? शब्द आणि अर्थ याचे सहितत्व म्हणजे काव्य. काव्य कोणाला म्हणायचं की ज्यामध्ये शब्द आणि अर्थ याचं सहितत्व आहे, त्यालाच काव्य म्हणायचं. भामह हा कधीचा कालखंड आहे? म्हणजे भामह हा 7व्या शतकामध्ये होऊन गेलेला आहे, काव्यशास्त्रज्ञ होऊन गेलेले, संस्कृत काव्यशास्त्रज्ञ होऊन गेलेले. आणि त्यांनी इसवी सन 600 ते 700 या काळामध्ये त्यांचा काव्यालंकार हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. आणि या ग्रंथात त्याने काव्याचे हे लक्षण सांगितलेले आहे. मग भामाला शब्द आणि अर्थ दोन्ही अभिप्रेत आहेत, कारण शब्द आणि अर्थ याचे सहितत्व म्हटलेले त्याने, म्हणजे दोन्यांना तितका समान त्यांनी महत्व दिलेलं आहे. म्हणजे कवीच्या अंतःकरणातील भाव प्रकट करण्यास समर्थ बनलेला शब्द महत्वाचा असतो, शब्दाला महत्व आहे. पण तो त्याचा अर्थ किती महत्वाचा आहे त्यालाही महत्व आहे, म्हणून अर्थाला पण महत्व आहे. म्हणजे केवळ शब्दालाच नाही तर वाच्यार्थ, शब्दार्थ, अर्थालाही महत्व आहे. त्याला रसरूप प्राप्त झालेले असले पाहिजे. रसाशिवाय कोणताही अर्थ प्रवर्तित होत नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले. म्हणजे भामहाने दिलेल्या लक्षणातील शब्द आणि अर्थ याचा आशय अधिक व्यापक आहे. आपण शब्द नुसतं एक एक अक्षर बनवलं आणि मी म्हटलं की वाचा, तर तुम्हाला ते अर्थबोध होईल का? नाही. उदाहरणार्थ ब ल टे, ब ल टे असं जर केलं तर तुम्हाला अर्थबोध होईल का त्यातून? नाही. म्हणून शब्द तो तयार झाला पण त्यातून उचित अर्थ नाही. पण तेच अक्षर जर मी एक विशिष्ट पद्धतीने म्हणजे टे, ब आणि ल जर हा असा शब्द लिहिला आणि तुम्हाला वाचायला सांगितलं तर त्यातून शब्द आणि अर्थ हे सहितत्व निर्माण झाले. मग काव्यामध्ये तुम्ही फक्त शब्दांची फखरण किंवा शब्दांची उधळण केली म्हणजे तुमचं चांगलं का, तर त्यामधून योग्य असं अर्थ निर्माण झाला पाहिजे आणि तिथून माणसाच्या अंतःकरणाला ते भिडलं पाहिजे. हा तर काव्याचा मुख्य उद्देश आहे ना. आणि म्हणून शब्द आणि अर्थ हे दोन्ही तितक्यात महत्त्वाचे. म्हणजे भामहाने दिलेले लक्षण म्हणजे शब्द आणि अर्थाचा अतिशय व्यापक अर्थ आहे आणि कवीच्या प्रतिभा स्पर्शाने अपूर्व रूप धारण करून प्रकट होणारा शब्द आणि त्यातून अभिव्यक्त होणारा चमत्कृती अर्थ म्हणजे शब्दार्थाचे साहित्य. मी आत्ता सांगितलं तेच आहे. साहित्यातील शब्द व त्या शब्दांमधून व्यक्त होणारा भावछटा, त्याचा अर्थ यांना अलग करता येत नाही. टेबल म्हटलं का आपल्या डोळ्यासमोर टेबलच दिसतो, भिंत म्हटली का आपल्या डोळ्यासमोर भिंतच दिसते, तिथं वाघ सिंह दिसणार नाही. म्हणजे विशिष्ट शब्द उच्चारल्याबरोबर त्याचं आकलन आपल्याला होतं, तो त्याचा अर्थ अलग करता येत नाही. चांदणे शिंपित जाशी चालता तो चंचले, या शब्द रचनेतून होणारा जो भाव आहे त्याच अर्थाचे दुसरे शब्द योजून प्रकट होऊ शकत नाही. ती विशिष्ट रचना केलेली आहे कवीने आणि तिथून शब्दाची रचना केली, त्याच्यामुळे तो अर्थही त्याच पद्धतीने निर्माण झालेला आहे. म्हणून साहित्य म्हणजे हेच साहचर्य, एकरूपता किंवा एकजीव. शब्द आणि अर्थ हे एकजीव आहेत, त्यांना वेगळे करता येत नाही. जसं की शरीर आणि आत्मा हे एकरूप आहेत. तुम्ही आत्मा जर काढून घेतला तर ते शरीराला काय अर्थ आहे का? किंवा शरीर काढला म्हणजे आत्मा मेलाच की, तो गेलाच तो. हे जसं एकरूप आहे आत्मा आणि शरीर, म्हणून हा माणूस आहे, तसं शब्द आणि अर्थ जिथे आहे तिथं म्हणून ते काव्य आहे, म्हणून तिथं साहित्य प्रकटलेलं आहे असं इथं म्हणायचे. म्हणून इथे शब्द आणि अर्थ याची एकरूपता गृहीत धरलेली आहे. कोणी? भामहाने. हे आवर्जून सांगायचं इथे.